ब्लेंडेड अनिवार्य कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळाले किंवा नाही, जर मिळाले असेल तर ते डाउनलोड कसे करावे या संबंधीचा हा संपूर्ण व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचं नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळते। चला तर सुरुवात करू। दीक्षा ॲप ओपन करूया। त्यानंतर आपण इथे उजव्या बाजूला पाहत आहात, आपल्याला इथे प्रोफाईलचं सिम्बॉल दिसत आहे। त्या प्रोफाईलवरती आपल्याला सर्टिफिकेट आले किंवा नाही ते पाहण्यासाठी आपण प्रोफाईलला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपली माहिती इथं दिसणार आहे। जर आपली माहिती आपल्याला इथं एडिट करायची असेल तर आपण इथं आपली माहिती ही एडिट करू शकतात, दुरुस्त करू शकतात। इथं आपला मोबाईल क्रमांक, ईमेल ID आहे। आता आपण इथं पाहू शकता, इथं आपण ब्लेंडेड कोर्स हे आपले पूर्ण झालेले आहे। इथं आपण प्लस अधिकवर क्लिक करूया। त्यानंतर आपण इथं खाली पाहू शकता, इथं FLNचं निष्ठाचं सर्टिफिकेट इथं उपलब्ध झालेलं आहे, त्यावर क्लिक करूया। त्यानंतर इथे उजव्या बाजूला डाउनलोड असं ऑप्शन दिसत आहे, त्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करूया। आपण PDF स्वरूपात ही माहिती डाउनलोड करीत आहोत। आपलं सर्टिफिकेट PDF म्हणून आपण डाउनलोड करत आहोत। इथे प्रमाणपत्र डाउनलोड होत आहे अशी माहिती आपल्याला दाखवित आहे। त्यानंतर आपले प्रमाणपत्र हे डाउनलोड झाले आहे, त्याला आपण आता ओपन करणार आहोत। ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता, इथे आपल्याला सर्टिफिकेट हे प्राप्त झालेलं आहे। या प्रकारे आपण आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात। त्याला आपण सेव्ह करूया। त्यानंतर आपण ब्लेंडेड कोर्सचे सर्टिफिकेट आपल्याला आले आहे किंवा नाही हे आपण आता पाहणार आहोत। तर आपण आपला ब्लेंडेड कोर्स जिथे पूर्ण झालेला आहे तिथं जाणार आहोत। त्या ठिकाणी आपलं सर्टिफिकेट आले किंवा नाही हे आपण पाहणार आहोत। तर आपण इथं पाहू शकता, इथं ब्लेंडेड कोर्स जे आपण पूर्ण केलेले आहे त्याची माहिती इथं दाखवित आहे। आपण भाषा मराठीचं इथं पाहणार आहोत की आपलं हे कोर्स पूर्ण झालेला आहे, सर्टिफिकेट आले किंवा नाही। तर आपण आता मराठी भाषेवर क्लिक केलं आहे। त्यानंतर इथे आपण पाहू शकता, इथं एक सूचना आपल्याला प्राप्त झालेली आहे, सध्या हा कोर्सचा प्रमाणपत्र नाही। कोर्सचा निर्माता कालांतराने प्रमाणपत्र जोडू शकतो। जेव्हा केव्हा आपल्याला हे प्रमाणपत्र येईल इथं आपण ते चेक करू शकता। धन्यवाद।